शेतकरी बंधूंनो नमस्कार। कृषी मित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही रेशीम उद्योग चालू करू इच्छित असाल आणि त्यासाठी जर शासनाच्या शासकीय योजनाबद्दल तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल आणि त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। सध्या महाराष्ट्र सरकारने महारेशीम अभियान 2025 चालू केलेला आहे आणि त्या अंतर्गत 1 एकर तुती लागवडीसाठी मनरेगा अंतर्गत आपल्याला 4,18,000 रुपये अनुदान शासन देत आहे। तसेच जर आपण सिल्क समग्र 2 या योजनेअंतर्गत जर आपण तुती लागवड आणि रेशीम शेड बनवलं तर 2 एकरसाठी आपल्याला 7.5 लाख रुपये अनुदान मिळतं आणि जर 1 एकरसाठी बनवलं तर सरासरी 4 ते 4.5 लाख रुपये अनुदान मिळतं। या दोन्ही योजनेबद्दल आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु आज जी सध्या महाराष्ट्र शासनाने महारेशीम अभियान चालू केलेलं आहे त्या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने 8 जानेवारी 2025 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या निर्णयाअंतर्गत 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या एक महिन्यामध्ये जे शेतकरी जिल्हा रेशीम कार्यालय या ठिकाणी नोंदणी करतील त्या शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत 4,18,000 रुपये अनुदान मिळणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणते शेतकरी त्यासाठी लाभार्थी असणार आहेत ते आपण पाहूया। शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला मनरेगाची कोणतीही योजना जर घ्यायची असेल तर सर्वात प्रथम शेतकरी हा अल्पभूधारक असणे गरजेचे आहे। म्हणजे शेतकऱ्याची जमीन ही शेतकऱ्यांच्या नावावर 5 एकरच्या आत पाहिजे, ही सर्वात पहिली अट आहे। दुसरं, यामध्ये अर्ज करत असताना आपल्याला 7/12 अट लागणार आहे। शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक लागणार आहे, आपलं आधार कार्ड लागणार आहे, तसेच आपली जमीन ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी पाण्याचा कोणता स्रोत आहे याचा एक आपल्याला सोय घोषित प्रमाणपत्र लागणार आहे। तसेच चतुर्सीमा फॉर्म या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालय या ठिकाणी नोंदणी करत असताना त्या फॉर्म बरोबर ही डॉक्युमेंट आपल्याला जोडायची आहेत। पुढे आपल्याला जेव्हा 26 जानेवारीला आपल्या गावामध्ये ग्रामसभा होते त्या ग्रामसभामध्ये आपल्याला ग्रामपंचायतचा तुती लागवडीबद्दलचा आपल्याला एक ठराव घ्यायचा आहे। तो ठराव आपल्याला पुढे चालून आपल्या डॉक्युमेंटला जोडावा लागतो, जेणेकरून आपण या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो। तर सुरुवातीला आपल्याला या 4 ते 5 कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा रेशीम कार्यालय, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रेशीम कार्यालय आहे, काही ठिकाणी नाही, त्या ठिकाणी 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक रेशीम कार्यालय आहे। त्या जिल्हा रेशीम कार्यालय या ठिकाणी जाऊन आपल्याला नोंदणी करायची आहे। नोंदणी करत असताना 1 एकरसाठी आपल्याला 500 रुपये नोंदणी फी द्यायची आहे। जर सिल्क समग्रमध्ये आपण नोंदणी करू इच्छित असाल तर 2 एकरची नोंदणी केली तर आपल्याला 1000 रुपये जमा करावे लागतील। सिल्क समग्र 2 मध्ये आपल्याला नोंदणी करत असताना अल्पभूधारक शेतकरी असण्याची गरज नाही किंवा त्या शेतकऱ्यांना जमिनीची अट नाहीये। म्हणजे तुम्ही जर 10 एकर असेल, 15 एकर असेल तरी आपण सिल्क समग्र 2 या योजनेअंतर्गत आपण अर्ज करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला सध्या नोंदणी करून घ्यायची आहे। एकदा नोंदणी केल्यानंतर याचे प्रस्ताव पुढे एप्रिल मे मध्ये ऑनलाईन व्हायला चालू होतात व जून मध्ये आपण तुती लागवड करू शकतो। जून पासून तुती लागवड करणे, सेड तयार करणे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। ह्याचे जसे जिओ टॅगिंग होतात तसतसं आपल्याला 3 वर्षांमध्ये 4,18,000 रुपये मनरेगा अंतर्गत आपल्याला पैसे मिळतात। आता याचं कसं आहे, सगळ्या गोष्टी ह्या बजेटवर आहे, त्यामुळे जसं बजेट मिळत राहील तसं हे पैसे आपल्याला मिळत राहतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व जर कोणी नवीन शेतकरी असतील जे रेशीम उद्योग या क्षेत्राकडे वळणार असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा। धन्यवाद।